पुलाव ही एक अशी रेसिपी आहे जी साधी सोपी आहे, त्याचबरोबर पौष्टिक आहे आणि एकाच भातामध्ये आपलं कधी-कधी जेवण होऊन जातं. पौष्टिक असं ताट आपल्या समोर समोर असतं, ते पुलावच्या स्वरूपात. तर असाच एक चटणी पुलाव आज आपण झटपट असा करूयात. ह्या पुलावसाठी आपल्याला भात शिजवून घ्यावा लागेल. त्यानुसार एक वाटीभर तांदळाचा भात इथे या कढईमध्ये मी शिजत ठेवला आहे. चटणी पुलाव आहे, त्यामुळे चटणीही आलीच. त्यासाठी कोथिंबीर लागेल, हिरवी मिरची, आलं, जिरं आणि थोडंसं पुदिना हे सगळं वाटून घ्यायचं. पॅनमध्ये घ्यायचं साजूक तूप, खडे मसाले घ्यायचे, कांदा, आलं लसूण पेस्ट थोडं तुपावरती परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात उभ्या चिरलेल्या वांग्याच्या फोडी, सिमला मिरची, गाजर, फ्लावर सगळ्या त्या तुपावरती थोडं परतून घ्यायचं. झाकण ठेवून 2-3 मिनिटं ह्या भाज्या शिजू द्यायच्या. भाज्या थोडे वाफवल्या गेल्या की त्यावरती जी आपण ग्रीन चटणी तयार केली वाटण ते घालायचं, गरम मसाला घालायचा आणि ह्या मसाला आणि चटणीमध्ये ही भाजी पुन्हा 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायची. भाज्या थोड्या शिजल्या की त्यामध्ये जो शिजलेला भात आहे तो मिक्स करायचा आणि झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटं हा जो पुलाव आहे तो वाफून घ्यायचा आणि त्यानंतर तयार होतो झटपट चविष्ट. घरातला नाही, आपण रोजच्या जेवणापेक्षा आज काहीतरी वेगळं खाल्लंय असं जाणीव करून देणारा हा चटणी पुलाव झटपट होतो, चविष्ट लागतो, सर्वांना आवडतो. नक्की ट्राय करा जेव्हा झटपट जेवणाचा बेत असेल तेव्हा. दररोजच्या जेवणाच्या पलीकडे कधीतरी वेगळं ट्राय करून घरातल्यांना देऊया एक घरातल्या जेवणाचा मस्त असा वेगळा आनंद. आणि त्यासाठी ह्या जेवणाच्या रेसिपी आज यापुढे येत राहतील, त्या तुम्ही पाहत राहा. आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.